नमस्कार मैत्रिणींनो. महिला विश्व या आपल्या हक्काचं व्यासपीठ जे आहे त्या कार्यक्रमामध्ये मी ज्योती हातेकर तुम्हा सर्वांचं स्वागत करते आहे. मैत्रिणींनो, खरं तर शाळेला सुट्ट्या लागण्याची वेळ येते आहे आणि मुलांना आनंद असतो. आपल्याला मात्र थोडं टेन्शन येतं की आता पूर्ण सुट्ट्यांमध्ये आपल्याला यांना घरी कसं सांभाळायचं आणि त्यामध्ये पुन्हा पुढल्या वर्षाचं नियोजन आपल्याकडे असतं. आणि अशामध्ये आपल्याला आपल्या कुठल्या मैत्रिणी किंवा आणखीन कोणी सांगतं किंवा आपण पेपरमध्ये वाचतो, शाळेतनं पण आपल्या कानावर बातम्या आलेल्या असतात की नवीन शैक्षणिक धोरण जे आहे ते लागू झालेलं आहे. आणि अशा वेळेला ना आपण थोडं गोंधळलेल्या स्थितीत असतो की बापरे, आता आणखी नवीन काय काय असेल, आपल्याला मुलांकडनं काय करून घ्यावं लागणार आहे, काय बदल होणार आहे. तर अजिबात काळजी करू नका. आज आपल्यासोबतनं स्कूल ऑफ स्कॉलर्स कौलखेड अकोला या शाळेच्या मुख्याध्यापिका ज्या आहेत मनीषा उंबरकर मॅडम, त्या आपल्या आकाशवाणी अकोला केंद्राच्या स्टुडिओमध्ये आलेल्या आहेत. 1984 पासून मॅडम शैक्षणिक क्षेत्रामध्ये काम करत आहेत आणि या शाळेमध्ये जवळपास 21 वर्षांपासून मॅडम कार्यरत आहेत. त्यांच्याकडनं आपण सगळी माहिती व्यवस्थित जाणून घेणार आहोत. नमस्कार मॅडम. नमस्कार. मी आकाशवाणी अकोला केंद्राच्या स्टुडिओमध्ये आपलं स्वागत करते आहे. धन्यवाद. मी आत्ताच सांगितलं मॅडम की नवीन शैक्षणिक धोरण जे आहे ज्याबद्दल आपण मुख्यत्वे चर्चा करणार आहोत, बोलणार आहोत. तर आपल्या ज्या मैत्रिणी आहेत की त्यांना थोडा गोंधळ आहे किंवा ज्यांना आणखीन डिटेल माहिती हवी आहे त्यांना आपल्याला ही माहिती द्यायची आहे. तर मला असं वाटतं की सर्वप्रथम आपण पार्श्वभूमी सांगायची का? चालेल ना. पार्श्वभूमी सांगण्यासाठी मला एक घटना इथे नमूद करावी वाटते. म्हणजे ती आपल्या डोळ्यात अंजन घालणारीच आहे असं मला वाटतं. पिसा म्हणजे प्रोग्राम फॉर इंटरनॅशनल स्टुडंट असेसमेंट ही एक एक्झाम असते. या एक्झाममध्ये ही जागतिक स्तरावरची परीक्षा आहे आणि यामध्ये 15 वर्षाची जी मुलं असतात त्या मुलांचं लर्निंग आउटकम म्हणजे तुम्ही काय शिकला आणि त्याचं इम्प्लिमेंटेशन कसं करता. इन केस ऑफ म्हणजे पर्टिक्युलरली ते असतं इंग्लिश, सायन्स आणि मॅथमॅटिक्स. शैक्षणिक जे शिकलेलं आहात तुम्ही त्याचं उद्दिष्ट पूर्ण झालं की नाही आणि ते तुम्ही किती इम्प्लिमेंट करू शकता, किती सायंटिफिक टेम्परामेंट तुम्ही डेव्हलप केलं आहे, या सगळ्यांसाठी म्हणून ती एक एक्झाम असते. 2009 साली भारताने त्यामध्ये आपलं नाव नोंदवलं आणि मुलांची खूप तयारी करून घेतली. सगळ्यात चांगल्या शाळेतून उत्तम मुलं सिलेक्ट केल्यानंतर त्यांची पूर्ण वर्षभर तयारी करून घेतल्यानंतर ती मुलं जेव्हा एक्झामला अपियर झाली आणि रिझल्ट जो आला तो रिझल्ट अगदी पॅथेटिक होता. म्हणजे डोळे उघडणारा होता. जवळपास 73 शाळा, जगातल्या 73 शाळा आणि ती मुलं त्यामध्ये इन्व्हॉल्व्ह होती. आणि आपल्या भारताचा नंबर कुठला असेल बरं? तुम्ही डोळ्यात अंजन घालणारी गोष्ट म्हणताय म्हणजे मला पण चिंता वाटते की 73 देशांमधल्या पैकी आपला नंबर 72वा होता आणि पहिला नंबर सिंगापूरचा होता. ह्यानंतर एक वादळच उठलं. म्हणजे आपण एवढी तयारी करून घेतल्यानंतर आपली मुलं कुठे आहे. मग 2009 नंतर त्याच्यामध्ये शैक्षणिक धोरणात काही पेपर्स आलेत, नवीन काही सुधारणा केल्या गेल्या. मग आपण पुन्हा त्याच्यामध्ये पार्टिसिपेट व्हायचं ठरवलं. 2020 ती एक्झाम पॅन्डेमिकमुळे थोडीशी 22 घेण्यात आली. आपण तिथून विड्रॉल करून घेतलं. म्हणजे एवढी तयारी केल्यानंतर सुद्धा पुन्हा आपण त्याच्यात पार्टिसिपेटच केलं नाही. ही घटना कोणी खूप गांभीर्याने घेईल, कोणी नाही घेईल, पण शैक्षणिक क्षेत्रामध्ये ह्याचा इम्पॅक्ट म्हणजे प्रभाव ज्याला म्हणता येईल तो एवढा दूरस्थ होता की त्याच्यामुळे एक टोटल रिफॉर्म, एज्युकेशनल रिफॉर्म म्हणजे एक पूर्ण नवीन शैक्षणिक धोरणाची एक मूळ ठेवण्यात आलं. त्याला नवीन शैक्षणिक धोरण असंच म्हटलं गेलं. 2020 साली ते आलं. आता मुळात हे सगळं का, माझ्या मते म्हणजे मला जेवढं नवीन शैक्षणिक धोरण कळलं आहे त्यामध्ये आतापर्यंत आपले सगळे शैक्षणिक धोरण जे होते हे क्लासरूम टीचिंगवर फोकस करत होते. म्हणजे टीचर्स कशा आहेत, त्याच्यानंतर
ट्रान्झॅक्शन, क्लासरूम ट्रान्झॅक्शनमध्ये हो म्हणजे ना, ॲक्च्युअल आपल्याला कसं होत आहे. आपल्याला आठवतं ना, तुम्ही मी जेव्हा शाळेत होतो तर आपल्या शिक्षिका शिकवतील आणि आपण ती सगळी प्रश्न पाठ ऐकायचं. करायची आणि ती तशीच्या तशी लिहून काढायची. रोट लर्निंग म्हणतात त्याला. आता या पारंपरिक पद्धतीने काय होत होतं, टीचर्स खूप लर्नेड होत्या, म्हणजे त्यांच्यासारख्या म्हणजे बुद्धिमत्ता असणारे व्यक्तिमत्व नाहीत मुळातच. पण सगळ्या ज्या गोष्टी होत होत्या क्लासरूममध्ये ह्या फक्त टीचर सेंट्रिक राहत होत्या. आता हा रोख या नवीन शैक्षणिक धोरणामुळे पूर्ण बदललेला आहे. टीचर सेंट्रिककडून स्टुडंट सेंट्रिक. मुलांना अकाउंटेबल बनवला जाईल आता यामध्ये त्यांच्या लर्निंगसाठी. म्हणजे शिकवणं होत होतं, शिकणं होत नव्हतं किंवा त्याच्यावरती जास्ती लक्ष देण्यात येत नव्हतं. मुळात शैक्षणिक धोरण हे त्याच्यासाठी. इथे ना मी थोडं आपल्या मैत्रिणींशी बोलू इच्छिते. मैत्रिणींनो, मॅडमने आपल्याला सांगितलं की आपण ज्या याच्यामध्ये शिकलोत ना, तर ते काय होतं की ते टीचर सेंटर्ड एज्युकेशन होतं, पण आता स्टुडंट सेंटर्ड झालेलं आहे. त्यामुळे मुलांनी स्वतः शिकलं पाहिजे. मॅडम, मला हे प्रकर्षाने यासाठी सांगावं वाटतं आहे, कारण बहुतेक असं होतं की अभ्यासाची सगळी धुरा आईकडे असते. हो ना, ती घरी असली तरी आणि नोकरी करणारी असली तरी पण ही धुरा मात्र आई सांभाळते. आणि बरेच वेळेला तिला जर ते शक्य झालं नाही तर आत्ताही आपल्याला बघायला मिळतं की मुलांना ट्युशन्स लावल्या जातात आणि त्यांच्याकडनं ते करून घेण्यावरती, जे आहे ते पाठ करून घेण्यावरती भर असतो. म्हणून मला इथे ते प्रकर्षाने नमूद करावं वाटलं आपल्या मैत्रिणींसाठी की हा बदल मैत्रिणींनी लक्षात घ्यावा की आपल्या मुलांना आता शिकवायचं आहे. तर आपण पाहिलं की मॅडमने ज्या परीक्षेचा उल्लेख आपल्याला सांगितला की ज्यामध्ये अगदी जगभरातनं आपला 72वा नंबर आला 73 शाळांपैकी. तर त्यामध्ये कसं झालं असेल ना, तुम्ही बघा की आपल्या मुलाला आपण छान भाषण देण्यासाठी तयार केलं, त्याचं उत्तमोत्तम पाठांतर करून घेतलं, घरी त्यांनी सगळ्यांसोबत छान म्हणून दाखवलं आणि तो जेव्हा स्टेजवर गेला तर एक शब्द पण बोलला नाही. त्यावेळेला आपल्याला जे वाटतं, मुळात त्याच्यात काय असतं की ते पाठांतर केलेलं असतं. ते जर त्याला समजलं असतं तर कुठलाही शब्द अडल्यानंतर समजल्यानंतर तो तिथे नवीन शब्द टाकू शकला असता किंवा पुढे सुरुवात करू शकला. म्हणजे हेच नेमकं आपलं जे आधीचं शैक्षणिक धोरण होतं, आपल्याला माहिती आहे की 1986 पासून है ना, जवळपास जे राबवल्या जात होतं, जवळपास 2020 पर्यंत ते तुम्ही सांगितलं, आपण आधी चर्चा केली की ते एकच धोरण राबवल्या जात होतं. आणि त्याच्यामध्ये आपण बघितलं की उपयोजन जे आहे ते कमी होतं. आणि या आपल्या लेकराची जशी स्टेजवर फजिती होणार होती तशी आपल्या या एक काहीसं चित्र माझ्या डोळ्यासमोर उभं राहिलं की आपण तयारी तर खूप करून घेतोय, मग मुलं कुठे कमी पडतायत. तर त्याबद्दलच मॅडम आता आपल्याला सांगणार आहे की हे जे नवीन धोरण आलं आहे याच्यामध्ये काय काय बदल झाले आहेत किंवा काय त्याचं उद्दिष्ट आहे. मुळात मुलांचा सर्वांगीण विकास हे एकमेव लक्ष आहे. आपण एक गोष्ट लक्षात घ्यायला पाहिजे, नवीन शैक्षणिक धोरण आहे म्हणजे ही एक पॉलिसी आहे. या पॉलिसीमध्ये काही गोष्टी नमूद केल्यात, त्याप्रमाणे त्याचे काही वर्षांचे उद्दिष्ट ठरवण्यात आले आहेत. या वर्षापर्यंत आपल्याला हे करायचं आहे. पण मग ते करायचं कसं, हे करायचं कसं ह्याच्यासाठी या शैक्षणिक धोरणासोबतच 2 पूरक आणखीन त्यांनी गाईडलाईन्स दिलेल्या आहेत. त्यामध्ये त्याला म्हणतात नॅशनल करिक्युलम फ्रेमवर्क फॉर सेकंडरी एज्युकेशन आणि नॅशनल करिक्युलर फ्रेमवर्क फॉर फाउंडेशनल स्टेज. आता मुळात हे जे नवीन शैक्षणिक धोरण आहे याचं सगळ्यात महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे जे 3 ते 5 वयोगटातली मुलं शैक्षणिक धोरणाच्या बाहेर होती आधीच्या, म्हणजे त्यांना आता समाविष्ट करण्यात आलं आहे. माहिती आहे का, जी बौद्धिक क्षमताची जी जडणघडण किंवा विकास असतो असं म्हणतात तो वयाच्या 5व्या वर्षापर्यंतच होतो. आणि आतापर्यंत आपल्या एज्युकेशन सिस्टममध्ये 3 ते 5 वयोगटातली मुलंच दूर होती. आता या नवीन शैक्षणिक धोरणामध्ये म्हणजे पूर्वीचं जे एज्युकेशन करिक्युलम स्ट्रक्चर होतं ते होतं 10+2 म्हणजे 10 आणि 2, 1ली ते 10वी, 11वी, 12वी. आता ते पूर्ण चेंज झालं आहे. आता त्याला 5+3+3+4 असं केलं आहे. 5मध्ये येईल तुमचं वयोगट 3 ते 8. म्हणजे आतापर्यंत पहिलीच्या आधीचं जे शिक्षण होतं जिथे मुळात म्हणजे तुम्हाला एक सांगावं असं वाटतं मला, आता सगळेजण इथे ऐकतायत म्हणून, की मुलांची जी ब्रेन डेव्हलपमेंट होतं, जेवढे नवीन एक्सपिरियन्सेस त्यांना येतात, जेवढं एक्सपोजर त्यांना मिळतं, तेवढे नवीन न्यूरल
पाथवेज तयार होत असतात. हे फक्त आपल्या ब्रेनमध्ये एक मेमरी म्हणून राहतात वयाच्या 6व्या वर्षापर्यंत. नंतर फक्त ते आठवत राहतात. तेवढ्यापुरतं आपण पाठांतर करून ते करून टाकतो. पण जे आयुष्यभर आपल्यासोबत राहतात ते हे न्यूरल पाथवेज असतात, जे या वर्षापर्यंत आपण खूप क्रिएट करू शकतो. आणि म्हणून असं म्हणतात की वयवर्ष 3 ते 5 मध्ये मुलांचा सर्वांगीण विकास होण्यासाठी सर्वोत्तम वय म्हणजे हे असतं जेव्हा सगळ्यात जास्त एक्सपिरियन्सेस, एक्सपोजर त्यांना द्यायला हवं आहे. हो ना, आणि म्हणजे मुळात हेच आतापर्यंत नव्हतं, बाजूला होतं. नवीन शैक्षणिक धोरणामध्ये हे जे आहे 5+3+3+4 मध्ये, ह्या 5 मध्ये वयवर्ष 3 ते 8 म्हणजे नर्सरी ते दुसरीपर्यंत, दुसरा वर्ग, दुसरी किंवा तिसरी समजा, तिसरीपर्यंत ची मुलं त्यांनी कन्सिडर केलेली आहेत. आणि ह्यामध्ये मुलांना, जसं मी तुम्हाला म्हटलं की हे धोरणात सांगितलं आहे त्यांनी की ह्यांच्यावरती, हे अर्ली चाइल्डहुड एज्युकेशनप्रमाणे यांच्यावरती आपण खूप जास्ती फोकस करायला हवा आहे, त्यांच्या बुद्धिमत्तेचा विकास करायला हवा आहे. तो कसा, ह्याच्या गाईडलाईन्ससुद्धा त्यांनी रिलीज केल्या आहे. आणि आता कमीत कमी CBSE शाळांबद्दल मी सांगू शकते की सगळ्या CBSE शाळांमध्ये त्याचं इम्प्लिमेंटेशन सुरू झालं आहे. मेकिंग मोर अकाउंटेबल टू स्टुडंट्स, म्हणजे लर्निंग झालं पाहिजे म्हणून जास्तीत जास्त एक्सपोजर त्यांना द्यायचं, जास्तीत जास्त गोष्टी त्यांनी करायच्या. हो ना, आपण सांगितलं की स्टुडंट सेंटर्ड जर आहे तर ते मुलांनी स्वतः करावं. आणि मला मैत्रिणींना आपल्या सांगायला असं आवडेल की त्यांनी हे लक्षात घ्यावं की आपल्याला मॅडमनी सांगितलं की 3 ते 5 किंवा 3 ते 6 हे जे वय आहे याच्यामध्ये एक तर त्यांची आकलन क्षमता चांगली असते, त्यांची जिज्ञासा खूप असते, त्यांच्या सगळ्या प्रश्नांची आपण उत्तरं द्यावीत, त्यांचं जे रिलेव्हंट उत्तरं द्यावी, आणि त्यांना जे शिकायला आवडतं आहे किंवा त्यांचा जो सिलेबस आहे हा त्यांना कव्हर करू द्यावा, त्यांना सुचू द्यावा. आपण त्यांना उत्तरं सुचवू नयेत, कारण मुलं सगळ्या गोष्टीतून शिकतात. आणि प्रत्येक छोट्या छोट्या गोष्टींबद्दल त्यांच्या मनात प्रश्न असतात. त्या प्रश्नांना आपण कुठली उत्तरं देतो ह्याच्यावरती त्याचं आकलन ठरलेलं असतं. तर त्यांना रिलेव्हंट उत्तरं द्या. असं सगळ्याच गोष्टींची उत्तरं आपण त्यांना देऊ शकत नाही, पण त्यांना समजणारच नाही हे मनातून काढून जे जे आपण व्यवस्थित सांगू शकतो ते सांगायला हवं. कारण एक सोशल मीडियाचा भाग इथे येईल असं मला वाटतं, कारण मुलं तुम्हाला जे पण काही बघतील, काही विचारायला येतील. तर तुम्ही हा खूप महत्त्वाचा मुद्दा सांगितला की रिलेव्हंट, की जे योग्य आहे त्याला काय समजू शकतं त्यानुसार उत्तरं द्या. आणि बरेच वेळेला आपण त्याला प्रश्न विचारू शकतो, त्यांनी प्रश्न विचारल्यावरती त्याचे उत्तर शोधण्यातनं कदाचित त्याला स्वतःचं उत्तर मिळून जाईल, किंवा काही गोष्टी कोणत्या पद्धतीने टाळता येतील ज्या त्याला न समजणाऱ्या आहेत, तर त्याकडे थोडंसं चांगल्या पद्धतीने लक्ष देणं आवश्यक आहे. आणि मॅडम आपण सांगतो 3 ते 5-6 पर्यंत तुम्ही सांगितलं की ह्या जो गट आहे हा पहिल्या याच्यामध्ये आला आहे. याच्या पुढचा बघा, याच्यानंतर 3री ते 5वी, नंतर 7वी आणि 8वी, नंतर मग 9वी, 10वी, 11वी, 12वी असं ते शेवटचे 4 वर्ष आहे. म्हणजे आता ह्या अनुषंगाने हे जे पुढचे 4 वर्ष आहेत 9वी, 10वी, 11वी, 12वी, यामध्ये हळूहळू जसं एक मध्ये हे निघाली होती अफवा की बोर्ड एक्झाम्स होणार नाहीत, असं नाही आहे मुळात. आता असं आहे की कॉम्पिटन्सी बेस्ड क्वेश्चन्स, ज्याला आपण कॉम्पिटन्सी म्हणतो, म्हणजे तुमची ॲबिलिटी, क्षमता. कॉम्पिटन्सी वर्ड म्हणजे नॉलेज, स्किल्स अँड ॲटिट्यूड, म्हणजे तुम्ही जे शिकला आहात ते किती कौशल्य, क्षमता तुमच्यात डेव्हलप झाली येते आणि तुम्ही त्याचा किती उपयोग करू शकता तुमच्या रिअल लाईफ सिच्युएशनमध्ये. तर पेपर पॅटर्नच पूर्ण बदलला आहे. 50% पेपर्स आता हे तुम्ही शिकलेल्या गोष्टी रिअल लाईफमध्ये कशा अप्लाय कराल त्या अनुषंगाने उपयोजन कसं करणार आहात. बरोबर. आणि हळूहळू ह्याचं पर्सेंटेज वाढल्यानंतर मग बोर्ड एक्झाम्सबद्दल दुसरा काही विचार करण्यात येईल. नवीन याच्याप्रमाणे, सर्क्युलरप्रमाणे आता 2 एक्झाम्स होतील, बोर्ड एक्झाम्स. म्हणजे मुलांना तेवढी फ्लेक्सिबिलिटी देण्यात आली आहे की तुम्ही दोन्ही एक्झाम्सला अपिअर होऊ शकता किंवा एकाला कुठल्याही अपिअर होऊ शकता. 2 एक्झाम्सला जर तुम्ही बसलात तर 2 पैकी बेस्ट तुमचा परफॉर्मन्स जो असेल, उत्तम परफॉर्मन्स जो असेल तोच तिथे ग्राह्य धरण्यात येईल. म्हणजे थोडक्यात मुलांना पूर्ण चान्स, त्यांना पूर्ण प्लॅटफॉर्म, अपॉर्च्युनिटीज दिल्या गेल्यात. तुम्ही तुमचं पूर्ण क्षमता डेव्हलप करा आणि ते दाखवा.
सो याच्यानंतर लर्निंग आउटकम म्हणजे तुम्ही किती हुशार आहात हे तुमच्या स्कोअरवर अवलंबून राहणार नाही, तर तुम्ही किती रिअल लाईफ ॲप्लिकेशन करू शकता शिकलेल्या गोष्टींचं, त्याच्यावरती सगळं डिपेंडेंट राहील. आणि हे अतिशय महत्त्वाचं आहे. आणि आता ते आपण पुन्हा आपल्या मुलांना देऊ पाहतोय. आणि हा जो गोंधळ आहे, आमच्या मैत्रिणींची जेव्हा चर्चा होते ना मॅडम, जेव्हा आम्ही मैत्रिणी आमच्या मुलांना घेऊन चर्चा करतो की बापरे कोणाची मुलं 10वीला आहे, कोणाची लहान आहेत, तर बरेचदा असं होतं की सगळ्या विषयांच्या वर्कशीट्स शाळेतनं दिल्या जातात. तर हा बदल मी तरी कायम नोंदवते की पहा, आता अगदी मराठीची पण वर्कशीट आहे, लँग्वेजची पण वर्कशीट आहे, सायन्स मॅथ्स सगळ्याची वर्कशीट आहे, सगळ्याचे प्रॅक्टिकल्स होतात. तर त्या वर्कशीट्स मुलांनी स्वतः सोडवाव्यात, त्यांना त्या सोडवू द्याव्यात. इथे पण पॅरेंट्स थोडा गोंधळ करतायत, कारण आपल्याला आपल्या इथे ट्युशनचं फार मोठं कल्चर आहे. ट्युशन्समध्ये आता मी कुठल्याही याच्यावरती काही ऑब्जेक्शन घेत नाही, ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न असतो तो कशा प्रकारे आपल्या मुलांना अभ्यास करायला हवा. पण आता दोन्ही पालक आजकाल कामावर जाणारी असतात. माझं असं म्हणणं आहे, म्हणजे एक रिक्वेस्ट आहे प्रत्येक पालकाला, आपल्या सगळ्या मैत्रिणींना, एक तास फक्त आपल्या मुलांसाठी काढा. जे शिकणारी मुलं असतील त्यांना इमोशनल सपोर्ट पण होतो आणि ते काय करतात, म्हणजे माझं असं म्हणणं नाही की तुम्ही खूप बारीक लक्ष ठेवा, पण आजकाल डिस्ट्रॅक्शन एवढं आहे मुलांना की त्यामध्ये आपली मुलं योग्य वळणावर जात आहेत की नाही. बघा मुळात काय असतं, म्हणजे मी शाळेत आहे म्हणून तुम्हाला सांगते, होमवर्क कंप्लीट करायचं, मग टीचर्स त्याचा फॉलोअप घेतात, मग गृहपाठ झाला की नाही, गृहपाठ होण्याशी मतलब आजकालच्या मुलांना. मग तो ह्याने कॉपी केलेली असेल, ह्याने केला आहे तर मी त्याच्यातून कॉपी करून घेईल, मला आलं की नाही हे ते बघणार नाही. इथे मुळात गरज आहे की प्रत्येकाने आपलं दिलेलं कार्य स्वतः जर केलं तर ती क्षमता, ते स्किल, ते कौशल्य त्यांच्यामध्ये आपोआपच डेव्हलप होईल, कोणामध्ये कमी कोणामध्ये जास्त. हे झालं थोडं मोठ्या मुलांचं की ते आपल्या मित्राचं कॉपी करतात, पण अगदी छोटे जे असतात आपण ते ट्युशनमध्ये जाऊन सॉल्व्ह करतात, किंवा मग आई त्यांना लिहून देते की घे बाबा, वेळ नाही, एवढं पटकन मी सांगितलं एवढं लिहून घे. तर ह्या गोष्टी सगळ्यांनी टाळाव्यात. नाही, आणि नर्सरीच्या पालकांना तर मी नक्की सांगते की जेव्हा आता नर्सरीची शाळा असते तिथे वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीज होतात, मुलांचे हँड अँड आय कोऑर्डिनेशन, म्हणजे त्यांचे मसल्स ग्रीप तेवढी नसते, तर हातात पेन्सिल कशी धरायची या एक्सरसाइजपासून सगळ्या गोष्टी महत्त्वाच्या असतात. आणि म्हणून त्यांना जेव्हा होमवर्क गृहपाठ दिला जातो, काही अल्फाबेट्स असतात त्याच्यामध्ये ते त्यांना करायचे असतात, तिथे म्हणजे मी बघितलेलं आहे असं की मुलं आईच्या मांडीवर बसतात आणि आई हाताने बोट धरते आणि मग ते मुलांचं गिरवते. हे अत्यंत चुकीचं आहे, कारण म्हणजे सुरुवात इथून आहे. आपला आजचा विषय अतिशय महत्त्वाचा. ही माहिती तर आपल्याला आपल्या मैत्रिणींपर्यंत, संपूर्ण श्रोत्यांपर्यंत पोहोचवायची आहे, पण सोबत आम्हाला हे पण मार्गदर्शन अपेक्षित आहे की छोट्या छोट्या गोष्टींपर्यंत त्यांना कळावं, कारण या गोष्टी जर लक्षात आल्या नाही तर आपण हे धोरण जितक्याने राबवतो आहे तर त्याचा रिझल्ट आपल्याला त्या प्रमाणात मिळणार नाही. धोरण कागदावर राहायला नको, धोरण बनलेलं आहे, धोरणात उद्दिष्ट आहे, ते कुठल्या वर्षापर्यंत पूर्ण करायचे आहे ह्याच्याबद्दल संपूर्ण माहिती आहे आणि ती छान आहे, पण ती राबवावी कशी ह्याच्याबद्दलच्या ज्या गाईडलाईन्स आहेत त्याच्यामध्ये 100% शिक्षकांनी आणि पालकांनी योगदान दिलं. पालकांनी हे आपण अगदी अधोरेखित करूया. बिलकुल, पालकांचा सहभाग अतिशय महत्वाचा आहे. बरेचदा असं होतं की त्यांना वाटतं आम्ही शाळेत कशासाठी टाकलंय, तुम्ही काय करून घेताय, असं व्हायला नको. बरोबर, याच्यावरूनच एक उदाहरण मला द्यावंसं वाटतं की ह्या अनुषंगाने आम्ही काही चेंजेस केले आमच्या शाळेत, सगळ्यांनीच करणंच अपेक्षित आहे. की मग आता मुलांना एकदम रेडीमेड आन्सर लिहायचे नाहीत, बोर्डवरती लिहून द्यायचं नाही, आपण डिस्कस करायचं आणि तुम्ही स्वतः लिहायचं, तुमच्या भाषेत लिहायचं, चुकलं ठीक आहे, करेक्शन करू, आपण त्याला सुधारू. पण मग ह्याने काय झालं की नाही, पालक येतात तक्रार घेऊन, आमच्या मुलांच्या वयांमध्ये काहीच नाही आहे, तुमच्या टीचर लिहूनच देत नाही, आम्ही पाठांतर कसं करायचं एक्झामच्या आधी. मुळात जे मुलं स्वतः लिहितील तर त्यांना पाठांतराची गरजच राहणार नाही. आणि असं जरुरी नाही आहे की जे दिलेले प्रश्न आहेत तेच प्रश्न पेपरमध्ये येतील. उद्या त्या कॉन्सेप्टवर कुठलाही प्रश्न विचारला जाऊ शकतो, कुठल्याही अगदी बरोबर भाषेमध्ये. त्याच्यासाठी आपल्याला तयार करायचं आहे. म्हणून सध्या हे सगळे
पेन्स आपल्याला घ्यावे लागतील. आणि तेच मला असं वाटतं की आपल्या कार्यक्रमांमधनं आपल्या मैत्रिणींपर्यंत, सर्व पालकांपर्यंत, सर्व श्रोत्यांपर्यंत ही माहिती पोहोचावी की या धोरणामध्ये काय बदल आहे आणि तुमची पण काय भूमिका आहे, तुम्ही काय करून घेणं गरजेचं आहे. की तुम्हाला असं वाटतं की वह्याच्या वह्या भरलेल्या नाही आहेत म्हणजे माझ्या मुलाला काही येत नाही का, तर ते उपयोजन त्याला येतंय की नाही, त्यासाठी तुम्ही सांगितलं तसं त्यांनी 1 तास जर वेळ काढला किंवा जाता येताही मुलांशी वेळ काढून आपली मुलं स्वतः दिलेला पूर्ण गृहपाठ स्वतः करतायत की नाही. त्यानंतर आजकाल सोशल मीडियाचा म्हणजे मोबाईल समोर ठेवून गुगल सर्च करून पण उत्तरं लिहितात मुलं. हे सगळं व्हायला नको आहे. म्हणजे मुलांनी जे करायचं असेल, बघा याने 2 गोष्टी होतात. तुम्ही तुमच्या मुलांसोबत राहिल्यामुळे मुलांना पण असं वाटतं की नाही आपल्याला हे तेवढं सिरियसली करायचं आहे. आणि आपली मुलं काय करतात, कुठे अडतात, म्हणजे जेव्हा तुम्ही पेरेंट्स मीटिंग, टीचर्स मीटिंगला जाता त्यावेळेला किमान तुम्ही हे सांगू शकला पाहिजे की माझा मुलगा इथे अडतोय, ह्याला इथे तुमच्या मदतीची गरज आहे, है ना. तर अशा बऱ्याच गोष्टी साध्य होऊ शकतात. पालकांनी मुलांचा अभ्यास घ्यावा असं आमची बिलकुल अपेक्षा नाही आहे, त्याची गरज पण नाही आहे. पण ते अभ्यास करत असताना तुम्ही त्यांच्याजवळ थांबावं, ते काय करतात तेवढंच बघावं आणि आम्हाला सांगावं. त्यांना जेवढी मदत अपेक्षित आहे, तुम्ही त्यांच्याशी साधारण चर्चा जरी केली तरी पण त्याला काय येत आहे, कुठल्या विषयातलं हे सहज कळतं. काय अभ्यास केला हे विचारलं तरी पण तो काय सांगतो त्यावरनं पण आपल्याला कळू शकतं की याला काय कळलं आणि काय कळलं नाहीये. तर एवढा जरी वेळ काढला, गृहपाठ हा विषय नाही आहे मुळामध्ये. जे जसं आपण आत्तापर्यंत बोललो 5+3+3+4 ह्या जे करिक्युलम फ्रेमवर्क आहे यामध्ये जो 3 ते 8 वयोगट आहे, याच्यामध्ये रीडिंग, लिसनिंग म्हणजे LSRW म्हणतात त्याला, लिसनिंग. पहिल्यांदा तुम्ही ऐका, तुमची क्षमता वाढवा, ऐकून समजा, कॉम्प्रेहेन्शन, श्रवण कौशल्य, म्हणजे ह्या सगळ्या गोष्टींवरती भर दिलेला असतो. म्हणून सुरुवातीला नर्सरी ते पहिलीतल्या मुलांनी खूप लिहावं ही जी अपेक्षा असते पालकांची, त्यापेक्षा त्यांना बोलता यावं, योग्य शब्द वापरता यावे, म्हणजे आणि वाचता यावं, किमान वाचता यावं आणि किमान एक न्यूमरिकल लिटरसी त्यांच्यामध्ये असावी, हे अपेक्षित आहे. एकदम त्यांनी खूप लिहावं, पहिलीतल्या मुलांनी खूप लिहावं असं गरजेचं नाही, जे आपल्याला अपेक्षित असतं किंवा जे आपण आधीच्या याच्यात बघितलं आहे किंवा ज्या याच्यातनं आपण गेलो आहोत, आपण वह्याच्या वह्या भरवल्या आहेत, तर तसं नाही आहे. हेच बदल लक्षात घ्यावेत सगळ्यांनी की नेमके काय बदल झाले आणि आपण काय साध्य करणार आहोत ते पण आपण सांगूया. हे जे धोरण आहे, नवीन धोरण, तर काय साध्य होणार आहे याच्यातनं, फोकस याचा जो आहे तो सांगूया आपण. बघा, आज आपली मुलं जी शिकून बाहेर पडतात आणि मुळात एम्प्लॉयबिलिटी स्किल्स ज्या आहेत त्या नाही आहेत. म्हणजे तुम्ही काहीही शिका, तुम्ही इंजिनिअरिंग झाले, तुम्ही BEdही झाले, तरी तुम्ही एक उत्तम टीचर झालात असं नाही आहे. तुम्ही जे प्रोफेशन सिलेक्ट करणार आहे, म्हणजे जी नीड आहे, एम्प्लॉयबिलिटीची जी नीड आहे आणि जी मुलं शिकून बाहेर होत आहेत त्याच्यामध्ये एक गॅप आहे. तुम्हाला सरळ एखाद्या व्यवसायासाठी तयार असे मुलं नाही मिळत. ते तयार होणं म्हणजे ते सेल्फ एम्प्लॉय म्हणजे त्यांनी एम्प्लॉयबिलिटी क्रिएट करणं, म्हणजे स्वतः एम्प्लॉय होण्यापेक्षा हे याच्यामधून अपेक्षित आहे. आज टेक्नॉलॉजी कुठल्या कुठे जात आहे. AI अकोल्यामध्ये मला असं वाटतं की माझ्या शाळेने 3 वर्ष झाले माझी मुलं AI बोर्ड एक्झामचा पेपर देत आहे. त्याच्या आधी इथे कुठे AIचं नावच नव्हतं मुळात. म्हणजे गेली 25 ते 30 वर्ष आर्टिफिशियल इंटेलिजन्स हे जगात धुमाकूळ घालत आहे आणि आपल्या इथे येऊन त्याला 2 ते 3 वर्ष झाले किंवा फार फार तर मोठ्या शहरांमध्ये 5 ते 7 वर्ष झाले असतील. म्हणजे ही जी गॅप आहे, जगात काय हवं आहे, कुठे डेव्हलपमेंट झाली आहे आणि आपली मुलं कुठे पोचत आहेत, ह्या गॅपला भरून काढण्यासाठी या गाईडलाईन्स ज्या दिलेल्या आहेत या निश्चितच आपल्याला मदत करतील. पण त्याच्यासाठी मुलांना अकाउंटेबल बनवावं लागेल, त्यांना शिकावं लागेल. लर्निंग मस्ट हॅपन. काय सांगू आपण आणखीन वैशिष्ट्य या धोरणाचे? यामध्ये याच्याशिवाय बघा कसं आहे, आता जसं आपण बोललो मगाशी ट्युशन कल्चर, तर हे ट्युशन कल्चर संपुष्टात आणण्यासाठी क्रेडिट सिस्टम, एक नॅशनल क्रेडिट फ्रेमवर्कसुद्धा डेव्हलप केलं आहे. हायर एज्युकेशनमध्ये ते ऑलरेडी इम्प्लिमेंट झालं आहे.
शाळांमध्ये सध्या त्याचं पायलट बेसिसवरती सुरू आहे इम्प्लिमेंटेशन. यामध्ये महत्त्वाचं कसं आहे, जसं मी म्हटलं तुम्हाला की मुलांनी शिकायला हवं आहे, लर्निंग हॅज टू हॅपन. मग त्यासाठी काय आहे की मुलांनी तेवढं रेग्युलर शाळेमध्ये असायला पाहिजे. ट्युशनमध्ये होते म्हणून शाळेमध्ये मुलं रेग्युलर येत नाहीत. आणि हे सगळं संपुष्टात काढण्यासाठी म्हणजे मी म्हटलं लर्निंग व्हायला पाहिजे, म्हणून जे लर्निंग आउटकम आहे, जे उद्दिष्ट होते, एखादा विशिष्ट टॉपिक जर आपल्याला शिकवला जातो तर त्याचं उद्दिष्ट काय आहे ते पूर्ण झालं की नाही हे आपण एक्झाम्समधूनच असेस करू शकतो, राईट. त्याच्यामुळे मुलांचं प्रेझेन्स कमीत कमी 75% शाळेमध्ये असणं गरजेचं आहे. त्यानंतर त्यांनी कमीत कमी 210 तास प्रत्येक विषयांमध्ये स्वतःला त्यांनी तेवढं गुंतवणं गरजेचं आहे, म्हणजे काहीतरी लर्निंग आउटकम व्हिजिबल होईल. आणि जेवढी गरज आहे म्हणजे 33% ऑफ पासिंग ज्याला म्हटलं जातं तेवढं त्यांनी किमान गुण मिळवावे असं अपेक्षित आहे. हे नॅशनल क्रेडिट फ्रेमवर्कनुसार जर ह्या 3 गोष्टी साध्य झाल्या असतील तर प्रत्येक मुलाला त्याच्या एका क्रेडिट बँकमध्ये 7 पॉईंट एका सब्जेक्टसाठी असे ॲड होतील. हायर एज्युकेशनमध्ये ही सिस्टम ऑलरेडी सुरू झाली. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जसं स्किल एज्युकेशनवरती भर दिला आहे, क्षमता आणि कौशल्य ज्याला म्हणतो आपण, तर व्होकेशनल कोर्सेस हे कंपल्सरी केले आहेत आता शाळांमधल्या मुलांसाठी. तसेच 6 ते 8 वर्गातल्या मुलांसाठी सुद्धा अगदी 12-12 तासाचे 14-14 तासाचे छोटे छोटे कोर्सेस CBSEने तयार केले आहे. आणखीन एक फ्लेक्सिबिलिटी यामध्ये अशी आहे की तुम्ही एखादा कोर्स करत असाल हायर एज्युकेशनमध्ये तर तुम्ही दुसरासुद्धा सायमल्टेनियसली करू शकता. पूर्वी तसं पॉसिबल नव्हतं. आणि विषयांचं आता काही बंधन नाही. म्हणजे मला आठवतं माझा मॅथमॅटिक्स हा फेवरेट सब्जेक्ट होता, परंतु काही कारणाने मला ते 12वीत सोडावं लागलं. पण नंतर मला असं वाटलं की मी बायोलॉजी, मॅथमॅटिक्स आणि सायकॉलॉजी घेऊन शिकावं. जॉग्रफी पण आवडायचं मला. अशी काही पॉसिबिलिटी नव्हत्या, पण आज हे पॉसिबल आहे या धोरणामुळे. तर मुलांनी याचा जास्तीत जास्त फायदा घ्यावा आणि ज्यामध्ये आपण आपल्या क्षमता आहे, आपला इंटरेस्ट आहे, त्यामध्ये आपण निश्चितच चांगलं करू शकतो, तर त्याचा फायदा जरूर होईलच मुलांना. आणि एका वेळा तुम्ही 2 कोर्सेस पण करू शकता. तुम्हाला काही अडचण असेल, आर्थिक हे म्हणजे चणचण असेल आणि मग तुम्हाला असं वाटलं की हा व्यावसायिक पूरक कोर्स आहे, माझ्या ग्रॅज्युएशन पोस्ट ग्रॅज्युएशनच्या आधी मी तो करायला हवा आहे, तर तुम्ही मध्ये ब्रेक घेऊन किंवा सायमल्टेनियसली सुद्धा तो करू शकता, जेणेकरून तुम्हाला त्याची मदत होईल. क्रेडिट बँक ही संकल्पना फार छान आहे. जसं माझ्या बँकेमध्ये अकाउंटमध्ये मलाच कमावून पैसे टाकणार, दुसरं कोणी टाकून देणार नाही आणि मी ते जमा करते तर मला भविष्यात कामा येणार आहे, तशी ही क्रेडिट बँक जी आहे तुमचे क्रेडिट्स तुम्हालाच कमवायचे आहेत. आणि मुलांना ही संकल्पना खूप चांगल्या पद्धतीने मला असं वाटतं आज कळली असेल आपल्या. कारण महाविद्यालयीन लेवलवर जेव्हा हे लागू करण्यात आलं तर बरेचसे विद्यार्थी गोंधळलेले होते की आता हे काय नवीन आहे, किंवा असं वाटतं बरेचदा की प्रॅक्टिकलचे मार्क्स आहेत ते असेच मिळून जातील का. तर नाही, हे क्रेडिट तुमचे तुम्हाला मिळवायचे आहेत. आणि मैत्रिणींनो, लक्षात घ्या, हे नवीन शैक्षणिक धोरण जे आहे ना, याच्यामधनं एक खूप महत्त्वाचा संदेश तुमच्यापर्यंत पोहोचतो आहे की आपल्या मुलांना ना लाडकं नाही दोडकं बनवा. कारण आपण मुलांचा एवढा लाड करतो, जे ते सगळं मुलांच्या हातात देतो. तर अगदी बालपणापासून जर सगळ्या आईंनी असं ठरवलं किंवा पालकांनी असं ठरवलं की मुलांची कामं मुलांना करू द्यायची, त्यांना थोडं दोडकं बनवू द्यायचं की चल बाबा तुझं आहे तू घे, तर हे जे शैक्षणिक धोरण आहे हे पण आपण सहजरित्या मला असं वाटतं अवगत करू शकू. कारण मुलांना स्वतःला आपण इतर कामं पण घरातली करू देत नाही, अभ्यास पण आपण त्यांना करू देत नाही, आपण त्याच्यामध्ये लुडबुड करतो. असं नको व्हायला. तुम्ही काय सांगाल याबद्दल? मी जसं तुम्हाला सांगितलं की अकाउंटेबिलिटी म्हणजे हे माझं काम आहे आणि ते मलाच करायला लागणार आहे. नवीन शैक्षणिक धोरणानुसार हे म्हणजे तेच सक्सेसफुल होतील जे स्वतः ते करतील. तर मुलांना त्याच्यासाठी तयार आपल्याला करायचं आहे. हे असं जर व्हायला नको असेल आणि हेच उद्दिष्ट आहे नवीन शैक्षणिक धोरणाचं. नक्कीच. आज आपण आमच्या आकाशवाणी अकोला केंद्राच्या स्टुडिओमध्ये आलात आणि आमच्या मैत्रिणींना खूप उत्तमरित्या तुम्ही समजावून सांगितलेलं आहे की हे धोरण काय आहे आणि मुलांसाठी त्यांची जबाबदारी काय आहे. तर या सर्व मार्गदर्शनासाठी आकाशवाणी अकोला केंद्रातर्फे मी आपले आभार मानते आहे. धन्यवाद. धन्यवाद.